Hello friends, in last video we have studied how to solve the equations by inversion method, and that is the only in two variables x and y. Today we are going to study that is the three variable equations. आपण थ्री व्हेरिएबल जी इक्वेशन्स आहे त्या स्टडी करणार आहोत. म्हणजे 3x3 चा मॅट्रिक्स तयार होणार लक्षात घ्या. आणि तो इन्व्हर्शन मेथडने आपण कसं सॉल्व्ह करायचं हे आपण पाहणार आहे. ओके, लेट मेथड तीच आहे पहा. लेट ए इक्वल टू मॅट्रिक्स तयार करायचा 1 3 3, that is 1 4 4 and 1 3 4. A matrix A matrix, that is X matrix is the only variable X Y Z, and B matrix is the only constant 12 15 and 13. ओके, हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, and X इक्वल टू B म्हणतो. मल्टीप्लाय पुढे मल्टीप्लाय बाय A इनव्हर्स ऑन बोथ साइड, असं आपण ही स्टेप करतो. therefore A इनव्हर्स A X इक्वल टू A इनव्हर्स B, and that is the A inverse A is I, X equal to A inverse B, and that is X equal to A inverse B. It is equation number 1 because I is 1. I म्हणजे काय असतं तर 1 असतं. आता याच्यानंतर आपण काय पाहिलं, आता आपण काय काढणं गरजेचं आहे तर A इनव्हर्स काढणं. ती मेथड नेहमीप्रमाणेच मेथड आहे. पहिल्यांदा आपल्याला याचा डिटर्मिनंट ऑफ A फाइंड करायला पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ A is 1 3 3 1 4 4 1 3 4. हा डिटर्मिनंट सॉल्व करून घ्यायचा. 1 डिलीट हे 4 घ्यायचे. 4 4 3 4 -3 डिलीट 1 1 4 4 +3 हे डिलीट 1 4 1 3 1 4 1 3, आणि हे आपण सॉल्व करतोय. इक्वल टू हे आपण सॉल्व कसं करतोय बघा. 1 इंटू ब्रॅकेट 16 मायनस 12 मायनस 3 इंटू ब्रॅकेट 4 मायनस 4 प्लस 3 इंटू ब्रॅकेट that is 3 minus 4 equal to 16 minus 12 is 4. 4 into 1 4. 4 minus 4 0. It is 0, and 3 into minus 1 is -3. It will get only 1. तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए काय मिळाला, फक्त 1 मिळालेला आहे. हा डिटर्मिनंट ऑफ 1 मिळाल्यानंतर आपण काय काढतो, ए इनव्हर्स काढण्यासाठी सगळ्याचे 9 कोफॅक्टर्स आपल्याला काढायचे. लक्षात घ्या, कोफॅक्टर of A11, cofactor of A12, cofactor of A13. ही पहिला 3 काढून घेऊ. -1 स्क्वेअर -1 क्यूब -1⁴ इंटू आपण हे घ्यायचं असतं. हे फक्त हे घ्यायचं असतं. 4 4 3 4 -1 स्क्वेअर इज तुम्हाला माहिती जाता 1. 16 minus 12 means तालेबा 16 minus 12 4 equal to 4. that is into हा घ्यायचा असतो ब्रॅकेट. डिटर्मिनंट 1 4 1 4 -1 into 0 is 0 into हा घ्यायचा असतो 1 4 1 3. it will get -1⁴ is 1 into 3 minus 4 किती होते -1 -1 equal to -1. हे 3 पटदिशी लक्षात येतात. हे झाले A11 A12 A2 A13. आता आपण काढणार आहे ते आपल्याला कुठले तर हे काढणार आहे. A21 A22 ह्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. इथे लिहितो पहा, इथून स्टार्ट करतो.
A21 cofactor of A21 cofactor of A21 equal to cofactor of A22 cofactor of A23. Okay, then cofactor of A31 cofactor of A32 and cofactor of A33 cofactor of A33 हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता कसं फाइंड करायचं तुम्हाला माहितीच आहे. हे फाइंड कसं करायचं हे सर्वांना माहिती आहे. इथे येता तुम्ही ठीक आहे. ह्या स्टेपला आल्यानंतर A21 ला आल्यानंतर हे -1 हे आहेच फिक्सच आपल्याकडे. 6 5 4 5 4 and 3 या स्टेजला आल्यानंतर हे डिलीट करतोय 3 3 3 4 3 3 3 4 it will get -1 into 12 minus 9 12 minus 9 means 3 means -3 डायरेक्ट करतो. -1 raised to 4 म्हणजे आपण कुठे आलो या स्टेजला आलो या स्टेपला आलो इथं. मग हे तुम्ही काय करणार आहात हे डिलीट करणार आहात आणि या स्टेपला म्हणजे हे डिलीट करणार 1 3 1 4 1 3 1 4 क्रॉस -1 raised to 4 means 1 and 4 minus 3 is -1 4 minus 3 is 1 only 1 equal to 1. ओके नेक्स्ट पुन्हा तुम्ही या स्टेजला आला इथं हे डिलीट 1 3 1 3 1 3 1 3 -1 into 3 minus 3 0 means 0. आता A31 म्हणजे किती आलो आपण या स्टेजला इथं पहा या इथं मी बोर्ड ठेवलं इथं आलो पहा. हे डिलीट म्हणजे काय होणार आहे 3 3 4 4 3 3 4 4 means 12 minus 12 means 1 into 0 equal to 0 into आता इथं तुम्ही आला या ठिकाणी आला म्हणजे हे डिलीट केला आणि हे डिलीट 1 3 1 4 1 3 1 4 equal to -1 into 4 minus 3 4 minus 3 is 1 1 means -1 and last stage means इथं तुम्ही आला तर हे डिलीट केला हे डिलीट का 1 3 1 4 1 3 1 4 इथं सुद्धा 1 3 1 4 च येते 1 3 1 4 1 3 1 4 आणि हे तुमचा 1 into 4 minus 3 means 1 means 1 हा झाला तुमचा कोफॅक्टर. आता आपण काय लिहितो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर equal to that is 4 0 -1 -3 1 0 0 -1 1 नंतर आपण ऍडजॉइंट करतो therefore adjoint of matrix A adjoint of A matrix असेल तर A matrix B असेल तर B matrix ओके adjoint of A that is याचा ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज घेणे म्हणजे काय करायचं 4 0 -1 -3 1 0 0 -1 1 काय केलं लक्षात आलं का रोज इंटू कॉलम आणि त्याच्यानंतर इनव्हर्स फाइंड करायचा असतो. आपण काय करतो नंतर इनव्हर्स फाइंड करतो. इनव्हर्स फाइंड करायचा तो कसा पहा इनव्हर्स therefore A inverse equal to 1 upon determinant of A into ADJ of A असा आपण इनव्हर्स फाइंड करतो आणि इनव्हर्सच्या व्हॅल्यू घालतो आपण तिथं काय व्हॅल्यू पुट आउट करतो का 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A किती तुमच्याकडे आहे 1च आहे बघ 1 म्हणजे तिथं 1 अपॉन 1 त्याला काही अर्थ राहत नाही आणि इथं तुमच्याकडे ऍडजॉइंट आहे 4 -3 0 0 1 -1 -1 0 1 हा झाला तुमचा
इनव्हर्स आणि ही इनव्हर्सची व्हॅल्यू आपण कुठे पुट आउट करायचे x इक्वल टू इथं पुट इन इक्वेशन 1 इथं पुट आउट करायचं. x मीन्स काय असणार आहे तुमचा एक्स वाय झेड. ओके. ए इनव्हर्स मीन काय असणार तुमचा 4 -3 0 1 1 -1 -1 0 1 हे पहिला इनव्हर्स व्यवस्थित मांडून घेतलाय का बघायचं आपण. आणि बी मीन्स ते कॉन्स्टंटची जी काय तुमची जी काय टर्म होती ना 12 15 13 12 15 आणि 13 हे फक्त अंदाज आणि याचं करायचं मल्टिप्लिकेशन. तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळतात. समजलं का. आणि मग आता इथं एक्स वाय झेड इक्वल टू रोज इंटू कॉलम. रो इंटू कॉलम. फर्स्ट रो कॉलम, सेकंड रो कॉलम, थर्ड रो कॉलम. 4 बघा 4 into 12 48 -3 into 15 -45 3 into 0 into 13 0 इथं 1 into 12 12 1 into 15 1 into 15 15 and -1 into 13 -13. Next -1 into 12 -12 0 into 15 0 and 1 into 13 30. सॉल्व करायचं. तुम्हाला लास्ट आन्सर मिळते एक्स वाय झेड इक्वल टू 48 -45 is 3 only. Here 27 किंवा असं करायचं 15 मधून 13 गेला 2 राहिला ठीक नाही 2 + 12 14 आणि इथं बघा 13 मधून 12 गेला 1. Therefore x equal to 3, y equal to 14 and z equal to 1. हे त्या एक्झाम्पलचं तुमचं आन्सर म्हणजे तयार झालं पहा. 3 2 1 काय झालं. तर इथं आपण इथं पहा हा इथं पुन्हा एकदा पहा 4 into 12 48 -3 into 15 45 हे 0 याची सबट्रॅक्शन आली 3. नंतर 0 into 12 0 1 into 15 15 -1 30 म्हणजे 15 मधून 13 गेला 2 आला आणि 12 -12 0 13 तुमचा आन्सर आला 1. म्हणजे x = 3 y = 2 आणि z = 1 हे तुमचं आन्सर आलेलं आहे. लक्षात घ्या. आणि मग ते आपण टॅली करून बघू शकतो. आपल्या एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यू पुट आउट करायच्या टॅली करून बघायचं त्याचं आन्सर बरोबर येत आलेलं असते. ओके. तर आता आपण याच्या पुढचं एक्झाम्पल. हॅलो. त्या पुढच्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करणार आहे. ते एक्झाम्पल आहे x + y + z = 1 2x + 3y + 2z = 2 x + y + 2z = 4. नेहमीप्रमाणे पहिला डिटर्म मॅट्रिक्स तयार करून घेऊ. कोएफिशियंटचा 1 1 1 2 3 2 1 1 2. x = x मीन्स व्हेरिएबलचा मॅट्रिक्स करायचा x y z and b is the only constants 1 2 4. Okay. Then we have to write that x = b multiply by a inverse on both sides. Therefore a inverse ax a inverse b and you know a inverse a is I. Therefore ix = a inverse b. I is 1. Therefore x = a inverse b. हे सर्व आतापर्यंतच्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये सेमच आहे. इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय करायला पाहिजे तर तो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटरमिनंट तयार करून सॉल्व करायचा. डिटरमिनंट ऑफ a = डिटरमिनंट ऑफ 1 1 1 2 3 2 and 1 1 1 1 1 2. सॉल्व करूया. 1 हा एलिमेंट घेतला की हे डिलीट 3 2 1 2 -1 सेकंड टर्मला मायनस घ्यायची. हे डिलीट 2 2 1 2 and हे 1 + 1 हे डिलीट 2 3 1 1. सॉल्व करूया. 1 into bracket 6 - 2 -1 4 - 2 +1 2 - 3 that is 1. It is 4 minus हे 2 आहे बघा 2 - 1 -1 -2 हे 2 into -1 -2 आणि इथं -1 आहे into 1 means -1. 4 - 2 - 1 means 1. तो डिटरमिनंट तुमचा 1 आलेला आहे.
आता को फॅक्टर आपले 9 को फॅक्टर काढले, पण को फॅक्टर ऑफ A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 हे आपण 9 नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9. आता इथे आपण काय करायचं असतं माहिती तुम्हाला, -1 -1 -1 प्रत्येकाला लिहायचं असतं. या दोघांची ऍडिशन करून इथं, या दोघांची ऍडिशन करून इथं, या दोघांची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन, असं करत 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 आपण लिहायचं असतं 2 3 4 3 4 5 4 5 6. आणि मग इथं आपण कुठे येत असतोय का, पहिल्या तिघांना मी सांगितले तुम्हाला, इथलेच उचलायचे फक्त. 3 2 घेतलंय का बा, 3 2 1 2 घेतलेला आहे, 2 2 1 2 घेतलेला आहे, 2 3 1 1 घेतले. हे तिघं व्यवस्थित लिहून घ्यायचे. मग इथे यायचं, मग या टर्मला यायचं, इथे यायचं असं. म्हणजे हे बघा, रो कॉलम काय झालं, 1 1 1 2 आहे का बघा, इथं 1 1 1 2. आता इथ्या ह्या एलिमेंटला येतोय, म्हणजे हे डिलीट करतो. काय झालं, 1 1 1 2 आले का बघा, आहे. आता ह्या एलिमेंटला येतो, म्हणजे हे डिलीट करतो. 1 1 1 1 आहे का बघा, आहे. आता आपण ह्या याला येतो असं, हे बघा, हे डिलीट केल्यानंतर 1 1 1 3 2 आहे बघा. आता आपण इथं येणार, ओके, 1 1 2 2 आहे बघा. आणि आपण इथं येणार 1 1 2 3 आणि हे सॉल्व्ह करत जायचं नेहमीच्या पद्धतीने. हे तुम्हाला माहिती आहे, याचा क्रम कसा असतो, 1 -1 1 -1 1 -1 1 -1 1 असा क्रम असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, आणि मला ह्याचं पहा, हे ते झालेच. 6 - 2 4 4 आलं, 4 - 2 2 -2 आलं, 2 - 3 -1 -1 आलं, 2 - 1 1 -1 2 1 1 2 - 1 1 1 - 1 0 1 - 1 0 0 1 - 1 काय येणार, 0 येणार. 0 into anything 0. 2 - 3 -1 that is -1. 2 - 2 0 0. 3 - 2 1 1 1. आणि मग त्याचा मॅट्रिक्स आपण मांडायचे, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर 4 - 2 -1 -1 1 0 and -1 0 1. आता हा जो आहे तो काय करायचा का, 4 - 2 -1 आणि मग तो आपण ऍडजॉइंट करायचा. ऍडजॉइंट म्हणजे रोजचं रूपांतर कॉलम मध्ये, रो कॉलम मध्ये, ही रो कॉलम मध्ये आणि ही रो कॉलम मध्ये, हे झाला ऍडजॉइंट. ऍडजॉइंट झाल्यानंतर ए इनव्हर्सचा फॉर्म्युला आपल्याला मांडायचा आहे. काय मांडायचं आहे, ए इनव्हर्सचा फॉर्म्युला मांडायचा आहे. Therefore, A inverse equal to 1 upon determinant of A into ADJ of A. फॉर्म्युला मांडायचा. Therefore, determinant of A तुमच्याकडे आहे 1. तो काय घ्यायची गरज नाही, 1/1 मीन्स 1. नुसता adjoint of A घेऊ आपण, तो A inverse तुम्हाला मिळेल. Adjoint of A that is 4 - 1 -1 -2 1 0 and -1 0 1. हा झाला ए इनवर्स. ती व्हॅल्यू आपण इथं पुट आउट करायची. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट आउट करूया आपण ते. इक्वेशन 1 आहे x इक्वल टू ए इनवर्स बी. पुट इन इक्वेशन 1 x इक्वल टू A inverse B. X means X, Y, Z. A inverse means 4 - 1 -1 -2 1 0 -1 0 1. B means what is the B? The value of B तुम्हाला दिलेला आहे पहा, तो आहे 1 2 4. जो मॅट्रिक्स आहे ना तो काय आहे तर 1 2 4 1 2 4 हा मॅट्रिक्स आहे तुमचा बी चा. आणि आता रोज इंटू कॉलम करा. एक्स वाय झेड इक्वल टू रो इंटू कॉलम 4 -2 -4. आता रो इंटू कॉलम -2 +2 +0 0 इंटू 4 0. आणि ह्या रोनी ह्या कॉलमला -1 +0 +4
therefore xyz equal to 4 get cancel -2 2 get cancel 0 4 मधून -1 गेला 3 तुम्हाला व्हॅल्यू मिळाल्या xyz च्या व्हॅल्यू क्लिअर मिळाल्या तुम्हाला काय आहेत क्लिअर व्हॅल्यूज x equal to -2 y equal to 0 and z equal to 3 टॅली करून बघा त्या इक्वेशन्स मध्ये घालून तुम्हाला आन्सर करेक्ट मिळणार आहे. आलं का लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला इन्व्हर्शन मेथडनी अशी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मी काही एक्झाम्पलची इक्वेशन्स तयार करून देतो. इक्वेशन्स फक्त आपल्या हे पहा थेरी एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल रीड करतो आणि त्याची इक्वेशन तयार करून देतो. त्याच्यावर हे अशी एक्झाम्पल असं तुम्ही काय करा तर एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तर एक थेरी एक्झाम्पल आहे पेज नंबर 60 वर. थेरी एक्झाम्पल कशावर आहे? पेज नंबर 60 वर पहा. पेज नंबर 60 वर वर एक थेरी एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे. ते तुम्हाला मी होमवर्क साठी देतो. फक्त त्याचे इक्वेशन्स तयार करून देतो. थेरी एक्झाम्पल आहे ते रीड करतो आणि तुम्हाला तयार करून देतो. एक एक्झाम्पल पहा. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल 3 पेन्स अँड 2 इरेजर्स इज ₹60. म्हणजे पेन्सिल कॉस्ट ऑफ पेन्सिल इक्वल टू एक्स रुपीज एक्स आपण सपोज करायचं रुपीज एक्स माहित नाही किती. पेन कॉस्ट ऑफ पेन रुपीज वाय माहित नाही आपल्याला किती आहे ते. आणि इरेजर कॉस्ट ऑफ इरेजर इक्वल टू ₹z. म्हणजे पेन पेन्सिल पेन आणि काय करायचे तुम्हाला इरेजर्स घ्यायचे आहेत. तर 4 पेन्सिल्स 3 पेन्स 2 इरेजर्स ₹60. देन कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल 4 पेन्स 6 इरेजर्स ₹90. Whereas the cost of 6 pencil 2 pens 3 erasers ₹70. Find the cost of each items by using the matrices. म्हणजे आता केलं असं ह्याच मेथडनी करायचं. तुम्हाला इक्वेशन फक्त तयार करून देतो मी ती. तर काय म्हणले कॉस्ट ऑफ पेन एका पेनची कॉस्ट एका पेन्सिलची कॉस्ट आहे ₹x, एका पेनची कॉस्ट आहे ₹y, एका पेन इरेजरची कॉस्ट आहे ₹z. घेताना किती घ्यायचे 4 पेन्सिल मीन्स ₹4 द्यावे लागतील. 3 पेन्स मीन्स ₹3 द्यावे लागतील. अँड 2 इरेजर्स मीन्स ₹2 द्यावे लागतील. तेव्हा टोटलिंग अमाऊंट ₹60 द्यावे लागतील. इक्वेशन 1 मिळालं. नेक्स्ट आहे 2 पेन्सिल्स 4 पेन्स and that is 6 erasers टोटलिंग अमाऊंट द्यावी लागेल ₹90. आणखी पुढे दिलेलं आहे 6 पेन्सिल्स 6x प्लस 2 पेन्स 2y and then again 3 erasers 6 pencil 2 pens and 3 erasers टोटलिंग कॉस्ट द्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला ₹70. ही इक्वेशन्स तुमच्याकडे आले. ती इक्वेशन्स काय करायची या मेथडनी सॉल्व्ह करायची आणि तुम्हाला काय मिळेल तर ती सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे XYZ च्या व्हॅल्यू मिळतील. म्हणजे प्रत्येकाची कॉस्ट मिळेल. कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल कॉस्ट ऑफ 1 पेन कॉस्ट ऑफ 1 इरेजर. हे एक तुम्ही करायचंय. हे एक तुम्हाला मी तयार करून दिलेलं तुम्ही होमवर्क करायचं या मेथडनी. आता मी आणखी एक तुम्हाला तयार करून देतो. तो 4th एक्झाम्पल अशाच पद्धतीने तयार करून देतो. तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एक्झाम्पल नंबर 4 असा आहे पहा. इफ 3 नंबर्स आर ऍडेड देअर सम इज 12. 3 संख्यांची बेरीज 12 आहे. 3 नंबर्स आर ऍडेड सम इज 12 मीन्स 3 नंबर्स आपण सपोज करूया. लेट XYZ आर 3 numbers. हे आपण काय करायचं सपोज केलं. XYZ हे 3 नंबर्स काय सपोज केलं.
पहिलं इक्वेशन तयार होईल, त्यांची सम किती म्हणलेलं आहे तर 12 म्हणले. तर तिघांची सम मीन्स x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 12, इक्वेशन नंबर 1. तुम्हाला इक्वेशन 1 मिळेल. पुढे म्हणले इफ 2 टाइम्स ऑफ सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट अँड थर्ड ची सम, फर्स्ट अँड थर्ड ची x प्लस झेड ची सम करायची आणि त्यातून 2 टाइम्स ऑफ द सेकंड नंबर मीन्स 2y सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला मिळतं आहे 2 times the second number is subtracted from the sum of the first and the third number, we get 8. म्हणजे x आणि फर्स्ट आणि थर्ड च्या ऍडिशन मधून 2 टाइम्स ऑफ मिडल नंबर सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला 8 मिळतं. ही इक्वेशन व्यवस्थित मांडूया आपण. x मायनस 2y प्लस झेड इक्वल टू 8, इक्वेशन नंबर 2 मिळालं. आणि थर्ड मी म्हटलेलं आहे if 3 times of the first number is added, the sum of the second and third number get 4. म्हणजे फर्स्ट ची 3 times of first number is added in second and third will get 4, इक्वेशन नंबर 3. बरोबर. काय पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा क्वेश्चन पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तुम्हाला इक्वेशन तयार करून दिले. if 3 numbers are added their sum is 12. म्हणजे जेव्हा 3 नंबर्स आपण सपोज केले x y z तिघांची ऍडिशन केली तर 12 येतात म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं. इफ 3 नंबर्स आर ऍडेड द सम इज गेट 12 नाही 2 बरं का, 2 म्हटले पुस्तकात. म्हणजे इफ 2 टाइम्स ऑफ द सेकंड नंबरची 2 टाइम्स इज सबट्रॅक्टेड म्हणजे वजा केली, सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ द फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट आणि थर्डच्या सम मध्ये 2 टाइम्स ऑफ द मिडल सेकंड नंबर मायनस केला म्हणजे x प्लस झेड मायनस 2y. व्यवस्थित मांडले x मायनस 2y प्लस झेड इक्वल टू 8 मिळते. आणि पुढे म्हणले इफ द 3 टाइम्स द फर्स्ट नंबरची 3 टाइम्स इज ऍडेड टू द सेकंड अँड थर्ड. याची 3 टाइम्स केली आणि सेकंड अँड थर्ड मध्ये ऍड केलं तर 4 मिळतं. तर ते नंबर्स कोणते असले पाहिजेत असा क्वेश्चन आहे. हे बघा हा इक्वेशन आणि हे 3 इक्वेशन्स घ्यायची आणि या पद्धतीनं सेम सॉल्व्ह करायचं म्हणजे यातली इन्व्हर्शन मेथड तेवढी संपेल. मग अजून एक मेथड राहिली, ती मेथड झाली की आपला हा चॅप्टर पूर्णपणे संपतो. म्हणजे हेच आपल्याला हीच इक्वेशन्स हीच एक्झाम्पल घ्यायची आहेत, हीच एक्झाम्पल पुन्हा घ्यायची आणि ती आपण इन्व्हर्शन मेथडने सॉल्व्ह केली, ती आपण रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करायचं. तेवढा पॉईंट झाला की तुमचा लेसन इथं संपतो. आणि तोपर्यंत मी ही 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून मला काय करा तर आपल्या व्हॉट्सअपला ग्रुपला पाठवा.